मित्रांनो नमस्कार. आज आपल्याकडे तहसीलदार मोहनी शेळवटकर आलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण काही राज्यसेवेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आज मी मुद्दामून त्यांना इथे बोलवलं आहे आणि तेही इकडे आले. त्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे आधी आभार मानतो आणि मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत त्याची तुमच्यासाठी खूप आवश्यक आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा सर, तुम्ही ज्या वेळेला राज्यसेवेची तयारी करायची ठरवली त्यावेळेला तुम्ही सर्व्हिसमध्ये होता असं तुम्ही म्हणाला होता. मग सर्व्हिसमध्ये असताना ती सर्व्हिस सोडून देऊन तुम्ही राज्यसेवेची आपण तयारी करायची याचा निर्णय कसा काय घेतला? म्हणजे तुम्ही सर्व्हिस सोडली, एक खूप मोठी रिस्क घेतली असं मला वाटतं. तर तुम्ही मित्रांना काय सांगाल, आपल्या सर्व मित्रांना, की असं करणं योग्य आहे किंवा नाही आहे? सगळ्यात पहिले सर मी आपले आभार मानेल की मला संधी दिली तुम्ही बोलण्याची. तुमचा प्रश्न आहे की नोकरीसोबत आपण ही तयारी करू शकतो का? हां, बरोबर. तसं मी सुरुवातीस जेव्हा तयारी चालू केली होती तेव्हा मी नोकरीला नव्हतो आणि मध्यंतरी मला स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू CGL ह्या एक्झाम मधनं मला ऑडिटर ही पोस्ट मिळाली होती आणि त्यानंतरही मी प्रिपरेशन चालू ठेवलेली होती आणि मी इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर ती नोकरी रिझाईन केली कारण मला इतका वेळ मिळत नव्हता तयारी करायला आणि त्यामुळे मी ठरवलं की नोकरी सोडायची आणि पूर्ण जिद्दीने पूर्ण अभ्यास करायचा. म्हणजे मित्रांनो, मला एक याच्यामध्ये तुम्हाला सांगायला आवडेल, त्यांनी पर्टिक्युलरली जो उल्लेख केलेला आहे की इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत ते पोहोचल्यानंतर त्यांनी नोकरी सोडलेली आहे. म्हणजे हे कशासाठी फक्त सांगतोय की अनेक जण करतात काय माहिती का, आहे ती चांगली नोकरी सोडतायत आणि मग अभ्यासाला लागतायत. तर ह्यांनी असं नाही केलं, याच्या अगोदरपासून तयारी होती, मग CGLचा त्यांनी फॉर्म भरला, तिकडे सर्व्हिस मिळाली आणि इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यानंतर म्हणजे त्यांचं अभ्यासाचं प्रिपरेशन हे आधीपासून एवढं चांगलं होतं की ते इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेले आहेत आणि मग त्यांनी निर्णय घेतला की ज्या अर्थी आपण इंटरव्ह्यूला जाऊ शकतो त्या अर्थी आपण नक्कीच आपण याच्यामधून पोस्ट काढू शकतो. आणि मग त्यानंतर त्यांनी पूर्णपणे अभ्यासाला वेळ देण्यासाठी मग त्यांनी नोकरी सोडली आहे, हे लक्षात घ्या. बरं, हा अभ्यास करत असताना तुम्हाला दिवसाचा किती वेळ अभ्यास करावा लागला, की जो मुलांसाठी महत्वाचा आहे? कारण का अनेक जण पोस्ट होल्डर असं सांगतात की नाही, आम्ही फक्त 4-5 तासाचा अभ्यास करायचो, कोण म्हणते नाही आम्ही अभ्यास विशेष केलाच नाही. तर अशामध्ये तुम्हाला मुलांना काय सांगायला आवडेल? सर मी एकदम असं कंटिन्यू अभ्यास करत नव्हतो पण जास्तीत जास्त वेळ म्हणजे 2 तासाचा किंवा 1.5 तासाचा अभ्यास झाला की मी काही वेळ म्हणजे एंटरटेनमेंटसाठी किंवा फिरायसाठी असं ठेवायचो आणि दिवसामधनं मग जितका वेळ शक्य होईल तितका वेळ मी मग अभ्यास करायचा प्रयत्न करायचो. तरी साधारणतः 6 ते 8 तास अभ्यास मी करायचो दररोज. नोकरीमध्ये असताना अभ्यास कमी व्हायचा तेव्हा 3 ते 4 तास मिळायचे पण जेव्हा मी नोकरी सोडली त्याच्यानंतर 6 ते 8 तास मात्र एकूण अभ्यास व्हायचा. मला असं वाटतं की आपण अभ्यास हा वेळेमध्ये न मोजता आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि किती आपण क्वालिटी अभ्यास करतो याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. कारण खूपदा असं होतं, कधी कधी असं होतं की आपण दिवसभर बसून जातो पण कधी कधी आपले 4 पेजेस पण पलटत नाही कारण प्रत्येक दिवशी अभ्यास होत नव्हता माझं. म्हणजे असं बरेच लोकांसोबत किंवा सगळ्यांसोबत होत असणार की कधी कधी अभ्यास करू वाटत नाही. त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला वाटतं की आता अभ्यास आपण नाही करू शकत, नाही करत आहे, तर आपण थोडं फिरलं पाहिजे किंवा मित्रांसोबत पण आपण बोलू शकतो. नक्कीच आपल्याला जितके जास्त मित्र राहतील आपल्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये पण त्याचा फायदा होतो कारण जितकं आपलं कम्युनिकेशन राहील तितकं इंटरव्ह्यू. तर सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही, त्याच्यामध्ये आपल्याला आपण न्यूजपेपर वाचतो, आपण इतरांशी बोलतो आणि एकूणच आपली पर्सनॅलिटी पण मग इंटरव्ह्यू मध्ये तशी झळकत असते. तेव्हा मला वाटतं की आपण वेळेमध्ये न मोजता आपण किती क्वालिटी अभ्यास करू शकतो. म्हणजे 1 तासाच्या अभ्यासामधून आपल्याला 1 मार्क मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यास. आणि सोबतच मी रिव्हिजनला जास्त वेळ ठेवायचो. म्हणजे माझा एकूणच दिवस असा असायचा की अभ्यास आपण जर समजा 8 तास अभ्यास करणार आहे तर 2.5 तास अभ्यास झाला पाहिजे, 2 तास रिव्हिजन झाली पाहिजे आणि 2-2.5 तास सोबतच आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे की आपल्याला मार्गदर्शक आहे. अभ्यासाची तयारी करताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला सिलेबस, कारण सिलेबस शिवाय आपल्याला काय करायचं ते कळणार नाही आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समुळे आपण बऱ्यापैकी प्रेडिक्ट पण करू लागतो की नेमके कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून मग आपला अभ्यास पण कमी होतो आणि तितक्या रिव्हिजन जास्त करू शकतात. खूप चांगलं सांगितलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं अभ्यास तर पाहिजेच, पण त्या अभ्यासाबरोबर दिवसाचा तोच आपण जो काही अभ्यास केला तो रिवाईज करणं आणि त्याप्रमाणे परत प्रश्नपत्रिका सोडवणं हेही खूप महत्वाचं आहे. बरं सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की या संपूर्ण प्रवासामध्ये
म्हणजे विशेषतः तुम्ही जीएसचा अभ्यास करत असताना किंवा सीसॅटचा अभ्यास करत असताना तुम्हाला मुलांना असं काय सांगायला आवडेल की बाबा ह्याच्यामध्ये कुठल्या घटकांवरती जास्त आपण फोकस केलं पाहिजे, म्हणजे पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी काय नेमकं केलं पाहिजे, सीसॅटवरती जास्त फोकस किंवा कसं केलं पाहिजे, कारण का सगळ्यात जास्त मार्क्स कुठे पडू शकतात याबद्दल तुम्ही काही विद्यार्थ्यांना सांगाल? हो सर, नक्कीच. बरेचदा एमपीएससी आणि युपीएससी कंबाईंड असं एकत्रित अभ्यास करता येतो किंवा अशा प्रकारचं आपल्याला बरंच सोशल मीडियामध्ये ऐकण्यात येतं. तर तसं नाही आहे. प्रत्येक एक्झामची डिमांड ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाचा सिलेबस देखील आयोगाने तसं दिलेलं आहे. सिलेबस पण बऱ्याच अंशी वेगवेगळं आहे, पॅटर्न पण वेगवेगळं आहे. त्याच्यामुळं इन पर्टिक्युलर आपण राज्यसेवाची जर गोष्ट केली, त्याच्यामधनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार पर्यंत पोस्ट असतात. तर याच्यामध्ये आपल्याला प्रिलिम्सला 2 पेपर आहेत, एक जीएस आणि एक सीसॅट, आणि मेन्सला एकूण 6 पेपर आणि इंटरव्ह्यू असं टोटल एकूण प्रवास होतो. तर प्रिलिम्सच्या टप्प्यामध्ये राज्यसेवेला सीसॅट हा घटक फार जास्त महत्वाचा आहे, कारण इथे कमी वेळामध्ये जास्त मार्क्स वाढवता येतात. त्यामुळे जेव्हा प्रिलिम्सच्या वेळेस निम्मा तरी वेळ आपण सीसॅटला दिला पाहिजे. आणि त्यातही सीसॅट साठी अभ्यास फार कमी आहे. म्हणजे आयोगाचे पेपर्स जरी आपण खूप व्यवस्थित केले, म्हणजे मी तर त्याच्यामध्ये जे कम्प्रिहेन्शन जा घटक आहे त्यासाठी फक्त आयोगाचे पेपर्सच केले होते. बरं, व्हेरी गुड. 4 ते 5 वेळा आपण पेपर करतो आयोगाचे, तेव्हा सीसॅट मध्ये आपल्याला कळू लागतं की नेमक्या आयोगाचा ट्रॅप काय आहे, आयोगाची एक पॅटर्न आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे आपल्या कमी वेळामध्ये पण ते पॅसेज सोडवायची ती कला आपल्याला येऊ लागते. आणि एकूणच कम्प्रिहेन्शन म्हणजे समजण्याचा विषय आहे, बरोबर. पण सोबतच आपण अशा ट्रिक्सचा वापर करून वेळ वाचवू शकतो. त्यामुळे सीसॅट मध्ये कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स वाढवता येतील. तसंच आपण जीएस मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केले व्यवस्थित, तर आपल्याला लक्षात येतं की काही गोष्टीमध्ये आयोगाचा ट्रॅप आहे की तिथे शब्दरचना किंवा त्याच्यामध्ये मग तशा पद्धतीचा अभ्यास करून आपण त्या चुका टाळू शकतो, चुका कमी करून आणखी मार्क्स वाढवू शकतो. आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही सीसॅटला जास्त वेळ दिला का बाकीच्या दुसऱ्या पेपरला जास्त वेळ दिला, काय म्हणजे तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही आता सांगितलं ते एकदम बरोबर आहे की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स हे फक्त सीसॅट मध्ये, म्हणजे तुमचा स्वतःचा 200 पैकी 184 स्कोर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सीसॅटला जास्त हे द्यावं लागलं, अभ्यास करावा लागला, कष्ट करावे लागले का दुसऱ्या परीक्षेला? सर नक्कीच मला सीसॅटला फार कमी कष्ट करावे लागले, कारण मी ठरवलं होतं की कमी मटेरियल जास्त वेळा करायचं जीएसला पण. तर सीसॅटला तर असं मटेरियल मी बुक्सच्या फंदात पडलोच नाही, कारण आयोगाचे पॅसेजेस आणि इतर जे म्हणजे एमपीएससी मध्ये असं थोडा पुस्तकांचा बाजार खूप जास्त झालेला आहे, त्याच्यामधनं खूपदा कळत पण नाही की काय वाचायचं. पण एकूणच सीसॅटचा जर विचार केला आपण तर आपल्याला रेफरन्स बुक फार कमी वापरायचे. मी सीसॅट साठी आयोगाचे पेपर्स आणि फक्त युट्यूबचे काही व्हिडिओज रेफर केले जे बँकिंगसाठी, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स साठी कन्सेप्ट क्लिअर करायला मदत करतात. तशा व्हिडिओच्या माध्यमातून माझं मॅथ्स आणि रिझनिंग झालं. आणि सरांनी विचारलं होतं की जीएस साठी, तर सर मी जीएस साठी अशी प्रिलिम्स साठी स्पेशल तयारी केली नाही, मेन्सचीच तयारी करायचो मी, कारण मेन्सच्या जीएस मध्ये आणि प्रिलिम्सच्या जीएस मध्ये खूप जास्त फरक नाही. आणि मेन्सला थोडं जास्त आहे, पण ते जर आपण प्रिलिम्सच्या आधीच जर करून ठेवलं तर त्याचा आपल्याला मेन्सच्या वेळेस खूप फायदा पडतो, कारण आपल्या तितक्या रिव्हिजन्स वाढू शकतात. म्हणजे बघा मित्रांनो, सरांना हे सांगायचंय की प्रीच्या अभ्यासाला महत्व न देता मेन्सच्या अभ्यासाला जर तुम्ही जास्त महत्व दिलं, आणि सध्या बाजारात सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सीसॅटच्या पुस्तकांचा आणि यांचा नुसता जो बाजार आहे त्या बाजारामधनं त्याने नक्की फोकस जे केलेलं आहे ते फक्त एमपीएससीचे जे पेपर्स आहेत त्याच्यावरती जास्त फोकस केलंय, की पुन्हा पुन्हा त्या प्रश्नपत्रिका केल्यानंतर कशी वेगवेगळ्या प्रकारे त्या वेगवेगळ्या स्टाईलने प्रश्न विचारले जातात आणि मुलांना अडकवलं जातं, त्याबद्दल त्यांनी खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलंय. हे झालं त्यांचं पूर्व परीक्षेबाबतचं आकलन की जे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आता मी मुख्य परीक्षेकडे जातो. मुख्य परीक्षेकडे जाताना सर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महत्वाचा घटक येतो की ज्याच्याबद्दल सगळ्यांना भीती वाटते, तो म्हणजे इंग्रजीचा विषय आणि त्याचबरोबर जीएसचे बाकीचे सगळे काही विषय आहेत. तर स्कोरिंग करण्याच्या दृष्टीने बाकीच्या विषयांना किती महत्व द्यावं किंवा किती तुम्ही अभ्यास केला आणि या विषयांचा काय अभ्यास केला याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर मी आधी जीएस बद्दल बोलतो. जीएस साठी सर माझं प्रिलिम्स पर्यंतच मी मेन्सचा अभ्यास पूर्ण करायचं टार्गेट ठेवलं होतं. त्याच्यामुळं प्री ते मेन्सचा वेळ पण फार कमी असतो आणि सिलेबस पण वास्ट आहे. आयोगाने खूप सिस्टमॅटिक सिलेबस दिलेला आहे मेन्सचं आणि ते सिलेबसच्या बाहेर जात नाही.
त्याच्यामुळं मी त्या कालावधीमध्ये जीएस साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं भरपूर त्याचं स्पष्टीकरण आणि पुस्तकामधनं त्याचं शोधणे, आणखी पॉइंट्स काढणे, त्याला प्रेडिक्ट करणे की बा यावर्षी हा प्रश्न आलेला आहे, पुढच्या संदर्भामध्ये ह्या टॉपिकवर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो. मग अशा पद्धतीने प्रिव्हियस इयर्सचा जास्त मी अभ्यास केला त्या ड्युरेशन प्री ते मेन्सच्या कालावधीमध्ये. आणि जास्तीत जास्त जे आधी वाचलेलं त्याची रिव्हिजन केली. आणि सोबतच जे सरांनी म्हटलं की लँग्वेज मध्ये मराठी आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि ग्रामर आपल्याला एकूण 200 मार्क्स आहेत. म्हणजे एकूण मेन्सचे 800 पैकी 200 मार्क्स हे लँग्वेजला आहे. म्हणजे 25% लँग्वेज मध्ये आहे. पण आपण तितका अभ्यास करत नाही आणि इतकं गरज पडत नाही. पण हा एक असा घटक आहे की आपल्याला क्लास 1 मिळणार की क्लास 2 मिळणार की आपण इंटरव्ह्यू पर्यंत थांबणार, हा घटक खूप ठरवतो. मला याचा अनुभव आधीच्या इंटरव्ह्यूला पण आला होता की आधी माझं पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं, तेव्हा मला लँग्वेज मध्ये फार कमी होते. मग मी यावर्षी लँग्वेजकडे खूप फोकस केला. त्या ड्युरेशन मध्ये मी कोचिंग पण जॉईन केली होती डिस्क्रिप्टिव्ह साठी आणि त्याचा मला फायदा झाला डिस्क्रिप्टिव्हला. कारण मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट असल्यामुळे माझं लिखाण इतकं हे नव्हतं, तर त्या चुका दुरुस्त करण्यामध्ये आणि रायटिंगचं पण वाढवण्यामध्ये मला क्लासचा मग त्यावेळेस फायदा झाला मला लँग्वेजच्या संदर्भात. आणि इतर विषयांसाठी क्लास लावण्याचं महत्व तुम्ही किती महत्व द्याल की काय म्हणजे क्लास लावणं हे ठीक आहे, डायरेक्शन देण्यासाठी खूप चांगलं असतं, पण जीएसचे जे बाकीचे लँग्वेज सोडून जे बाकीचे विषय आहेत त्याच्यामध्ये कुठल्या घटकाचा विशेषतः क्लास लावला पाहिजे किंवा मार्गदर्शन घेतलं पाहिजे का आपण सेल्फ स्टडीवरती हा अभ्यास करू शकतो? सर मला असं वाटतं की आपल्याला जर आपलं म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असतं किंवा काही विषय आपल्याला जमत असतात तर ते आपण सेल्फ स्टडी करू शकतो. म्हणजे आपण सेल्फ स्टडीने सगळं करू शकतो. क्लासेस मंडॅटरी आहे असं मलाही वाटत नाही, पण क्लासेसमुळं आपला वेळ वाचू शकतो. कमी वेळामध्ये आपला अभ्यास जास्त होऊ शकतो आणि आपल्याला एक ग्रुप पण मिळतो. आम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये खूप अभ्यास करायचो. मेन्सच्या कालावधीमध्ये दररोज 3-4 तास आम्ही ग्रुप डिस्कशनने अभ्यास केला आणि त्याचा प्रचंड फायदा मला उत्तर म्हणजे एक्झामच्या वेळेस झाला, कारण डिस्कशन मधलं ते लक्षात राहिलं. तर एक आपल्याला ग्रुप पण मिळू शकतो. आणि मी इतका क्लासेस केले नाही, मी क्रॅश कोर्सवर जास्त रिलाय झालो, कारण ते कमी वेळा 2-3 दिवसाचे कोर्सेस असतात. तर मला असं वाटतं की आपल्याला जर एखादा विषय किंवा जे विषय आपल्याला डिफिकल्टी जातात मग त्याच्यामध्ये क्लासेस लावण्याचा आपल्याला डेफिनेटली फायदा मिळणार की आपला वेळ वाचू शकतो कोचिंग केल्यामुळे. किंवा मग जर आपल्याला नसेल जमत तर आपण सेल्फ स्टडी देखील करू शकतो. म्हणजे तुम्ही क्लासेस लावल्यानंतर कमी वेळात जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळणं हे जसं महत्वाचं आहे, तसंच तुम्हाला हेही समजतंय की ग्रुप डिस्कशन करणं हे सुद्धा त्यातल्या त्यात अजून महत्वाचं आहे. सर मराठी आणि इंग्लिश हे 2 विशेषतः जे लँग्वेजचे पेपर आहेत त्या लँग्वेजच्या पेपरबद्दल मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? म्हणजे तुम्ही आता सांगितलं की तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशसाठी क्लास लावला, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर मी तुमच्याकडेच क्लास लावला होता डिस्क्रिप्टिव्हचा. मला सुरुवातीला मी मागची अटेम्प्ट जेव्हा दिली होती तेव्हा मला इतका लँग्वेजकडे दुर्लक्ष झालं होतं. म्हणजे जीएस करता करताच माझा वेळ संपला होता. आणि याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे इंग्लिशच्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असे किती मार्क्स पडले होते? डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सर्वसाधारणतः तुमचे मार्क्स मिळायचे तुम्हाला? सर म्हणजे मला एक्झॅक्ट मार्क्स आता आठवत नाही आहे, पण माझे तरी किमान 20 ते 25 मार्क्स यावर्षी वाढलेले आहेत लँग्वेजमध्ये वाढलेले. तर याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुमच्याकडनं म्हणजे बऱ्याच बेसिक पासून जेव्हा शिकायला लागलो तेव्हा माहीत पडलं की आपल्या चुका होत आहेत, ग्रामटिकल चुका होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून मग चुका कमी झाल्या आणि एक प्रॅक्टिस पण झाली. बऱ्याच गोष्टी मला आधी वाटायचं की आपण न्यूजपेपर इतके वाचतो, आपण इतके पुस्तकं वाचतो आणि मग आपल्या डिस्क्रिप्टिव्ह साठी कशाला तरी अभ्यास करायचा, कारण त्याच्यामध्ये एसे आहे, ट्रान्सलेशन आहे आणि ट्रेसी रायटिंग आहे. तर आपण मार्क्स कमी पडलेले होते, त्यामुळे यावर्षी माझ्या लक्षात आलं याच्यासाठी तयारी केली तर कमी वेळामध्ये इथे चांगला स्कोप आहे. आणि बरेच मुलं विद्यार्थी दुर्लक्ष करत असल्यामुळे आपल्यासाठी एज पण होऊ शकते. म्हणजे ते तुमचा एक अजून ऍडिशनल एक ऍडव्हान्टेज होऊ शकतो. हो सर, मार्क्स वाढवण्यासाठी.
तुम्ही इंग्लिशसाठी डिस्क्रिप्टिव्हसाठी माझ्याकडे आलात, त्याच्यानंतर तुम्हाला एकूणच मी शिकवतो त्यावेळी तुम्हाला असं वाटतं का की हे कुठल्याही मुलाला इंग्लिश जमू शकतं आणि इंग्लिश सोपं आहे का नाही? आधी मुळात हे विद्यार्थ्यांना सगळ्यात भीती जी वाटते ती इंग्लिशची वाटते. आणि मी कितीही वेळा जरी मुलांना सांगितलं की नाही बाबा इंग्रजी खूप सोपं आहे, फक्त मी सांगतो तेवढी प्रॅक्टिस एक दररोजची तास दीड तास करा, एवढं केल्यानंतर तुम्हाला मार्क्स सहज वाढू शकतात. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे एकूण मी ज्यावेळी तुम्हाला इथे शिकवलं त्यावेळी तुम्हाला हे काय विशेष फरक आढळले की बाकीचे इंग्लिशचे कोचिंग क्लासेस ते ज्या वेळेला फक्त नुसत्या ग्रामरवरती फोकस करतात, पण त्यावरती फोकस करण्याच्या ऐवजी आधी लँग्वेज आल्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा मार्क्स कसे वाटतात वगैरे काय, याबद्दल तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? मी सांगू इच्छेल की आपल्याला जे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये इंग्लिश आहे, आपल्याला काही शेक्सपियरचं लिटरेचर वाचायचं नाही. एकदम बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थी म्हणजे माझं पण रुरल मध्येच पूर्ण एज्युकेशन झालेलं आहे, रुरल एरियामध्ये. विद्यार्थ्यांना एक महत्वाचं लक्षात ठेवा, कारण का स्पर्धा परीक्षेला बसणारे महत्वाचे म्हणजे जे मॅक्सिमम स्टुडंट आहेत ते सगळे रुरल बॅकग्राऊंडचे आहेत आणि त्यांचं इंग्लिश ऑलरेडी कच्चं असतं आणि त्यांना भीती वाटत असते. त्यामुळे सरांचं हे सांगणं खूप महत्वाचं आहे, त्याकडे लक्ष द्या. रुरल बॅकग्राऊंड पण म्हणजे आपण त्याचं ग्रामर काही बेसिक गोष्टी समजून घेतल्या, जे आपल्याला वाटते किंवा इंग्लिश आपल्याला कसं चुका होतील किंवा आपण, कारण की आपण प्रॅक्टिस करत नाही. आणि मग ग्रामर आणि थोडंसं आणखी आपण काही प्रॅक्टिस केली एक्झाम ओरिएंटेड, तर मग आपलं इंग्लिश खूप चांगलं बनू शकतं. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा क्लास ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे लावला त्याच्यामध्ये तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट जाणवली? म्हणजे ट्रान्सलेशनच्या बाबतीत किंवा प्रेसीच्या बाबतीत ज्याप्रमाणे आपण अभ्यास केला त्याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल की बाबा इंग्लिश कसं सोपं होऊ शकतं आणि किती आपल्याला, म्हणजे मी तर विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्हाला 9व्या दिवशी इंग्लिशची वाक्यरचना तयार करता यायला लागतात. तर त्या ट्रान्सलेशनच्या आणि इथे घेतलेल्या प्रॅक्टिस संबंधात काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना? सरांनी एकदम बेसिक पासून सुरुवात केली होती आणि ते खूप गरजेचं पण आहे आपण. आणि त्याच्यामधनं हळूहळू म्हणजे चुका न करता वाक्यरचना करणं मला आठवडाभर कठीण गेलं सरांच्या इथे, कारण की सर पण एकदम शिकवतात. तर त्या प्रॅक्टिसमध्ये मग मला हळूहळू वाक्यरचनामध्ये चुका न करता आणि विशेष म्हणजे ट्रान्सलेशनमध्ये, जे की आपल्याला इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश 15 आणि 15 असे 30 मार्क्स आहे. आणि हा असा घटक आहे की इथे जर आपण चूक केली नाही तर एक्झामिनरला मार्क्स द्यावेच लागतात. म्हणजे त्याचा विशेष जाऊन अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही किंवा ट्रान्सलेशनसाठी वेगळा अभ्यास करा आणि किंवा काही करा असं करण्याची आवश्यकता नाहीये. तर याच्यामध्ये आपण म्हणजे चुका, ट्रान्सलेशन मधल्या चुका जवळपास नाहीच्या बरोबर होऊ लागल्या होत्या. नंतर फक्त काही शब्द येत नव्हते, तर मग मी ते शब्द तसेच लिहायचो त्याच्या पेपरमध्ये आणि तशा माध्यमातून ट्रान्सलेशनचं खूप चांगलं झालं. आणि प्रेसिज रायटिंग सरांनी न्यूजपेपर मधनं करून घेतलं, तर त्याच्या माध्यमातून न्यूजपेपर पण वाचला जायचा व्यवस्थित. आणि एसएची सरांनी पेपर चेक करून दिले. म्हणजे मित्रांनो एक तर निश्चित आहे की इंग्लिशचा हा घटक हा सगळ्यात महत्वाचा आहे. अभ्यास करत असताना इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्हचा जर अभ्यास केला तर त्याचा ऑब्जेक्टिव्हवरती नक्कीच परिणाम होतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बाबत तुम्ही तुमचा काय एक्सपिरियन्स सांगाल की डिस्क्रिप्टिव्ह शिकल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसे मार्क्स वाढले तुमचे? हो सर, म्हणजे दोन्ही एकमेकांशी पूरकच आहे. पूरक आहे. हा, जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह करतो सरांनी त्याच्यातच ग्रामर पण खूप सारं करून घेतलं होतं आणि एकूणच बहुतेक माझ्या ग्रामरमध्ये पण, त्याच्यामुळे मी इंग्लिश ग्रामरसाठी क्लास केले नाही, पण बहुतेक त्याच्यामुळे मला ग्रामरला पण फायदा झालेला आहे डिस्क्रिप्टिव्हमुळे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह चा ग्रामरला कसा फायदा होतो बघा, की मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला मराठी ग्रामर सहज समजतं, तसं डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश शिकल्यानंतर अगोदर तुम्हाला इंग्रजी यायला लागतं आणि ते इंग्रजी आल्यामुळे आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये मॅक्सिमम ऑब्जेक्टिव्हचे रूल्स हे कव्हर होत असल्यामुळे आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण 8-10 मार्क सहज वाढू शकतात. म्हणजे लँग्वेजमध्ये मला तर वाटतं की नुसतं इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह नुसतं जरी शिकलं तरी सुद्धा सर 20-25 मार्क तरी आपल्याला सहज वाढू शकतात ओव्हरऑल. नक्कीच खूप फायदा होऊ शकतो आपल्याला. सरांचं पुस्तकामधनं मी काही अभ्यास केला आणि सोबतच पालंड सुरीमधनं मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याच्यामधनं पण मी अभ्यास केला. तर सरांचं पुस्तक उत्तम आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी. सरांनी जी 2 पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरीसाठी आणि याच्यासाठी ही जी 2 पुस्तकं आहेत ती फक्त तुम्हाला इकडे दाखवतो. ही पुस्तकं आहेत ही मोस्टली वापरली जात असतात सगळ्यांकडनं, अनेक जणांनी वापरलेत, अनेक जणांना माहिती पण आहे. ही ती 2 पुस्तकं आहेत.
तर आज सर इथे आले आणि तुमच्यासाठी एकूणच सगळ्या म्हणजे अगदी पूर्व परीक्षेपासून ते मुख्य परीक्षेपर्यंत कसा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं त्यांनी जे काही डिस्कशन केलंय त्याबद्दल मी त्यांना पहिल्यांदा खूप धन्यवाद देतो की तुम्ही एमपीएससीच्या सर्व मुलांसाठी खूप चांगली माहिती दिलेली आहे. म्हणजे आज बरेच जण घेत असताना फक्त मी 1-2 तासच अभ्यास केला किंवा असं केला वगैरे सांगत असतात किंवा मी एवढे एवढे क्लास लावले वगैरे. तर या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं सगळ्यात आहे तर अभ्यास करण्याची पद्धत काय असावी. ते जे आज काही जे काही सरांनी सांगितले ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याबद्दल मी सरांचे परत एकदा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू.